हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. तर ऑब्वियसली आज आहे वीकेंड आणि तुम्हाला तरी माहीत आहे वीकेंड म्हटलं की आमचं काही ना काही प्लॅन असतो. तर आजचा वीकेंड प्लॅन आहे बाहेर जायचा, म्हणजे आजचा व्लॉग आहे ट्रॅव्हल व्लॉग. तर आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला. कुठे जातोय हे तुम्हाला मी रस्त्यात नक्की सांगणार आहे. ज्या स्पॉटला आम्ही जात आहोत तो खरंच खूप छान आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्रुपने आम्ही जातोय आणि कसं जातोय, आमचं सफर वगैरे ट्रॅव्हल सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, हे सगळे जे येत आहे यांनी यायला खूप उशीर केलेला आहे, त्यामुळे आम्हाला ऑलरेडी लेट झालेला आहे. कितने बजे निकलना था आपने को? निकलना कितने बजे था? टेल मी. मोहतरमा 12 बजे निकलते निकलते फिर से 12:30 हो जाएंगे. तर बघू शकता इकडे चाललेली आहे तयारी निघायची. सो लेट्स सी कैसे अरेंजमेंट अभी होती है. लुकिंग व्हेरी प्रिटी. काय चल गणपती बाप्पा लेट्स बिगिन टू द ट्रिप. ओके गाईज, तर आम्ही आत्ता थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी. आमचं सफर किती किलोमीटरचं झालं आहे? आपल्याला किती झालं? 2-3 किलोमीटर. आणि लगेच खूप भूक लागलेली असल्यामुळे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत. म्हणून मी म्हटलं ना, आणि गरम म्हणून टेस्ट लागते. ओके, तर आता आपण रिव्हील करतो की आपण कुठे जातोय. काय फिर जा रहे अपन लोग, बताना है. अभी तक तो फिलहाल हमको पता नहीं. लवासा रॉक. येस, सो गाईज वी आर गोइंग टू लवासा. कसा आहे चहा योगेश? मस्त, एकदम कडक चहा. We are having tea with some DNA. पोहे देता का कोणी? पोहे तुला चहा हवाय? तुला तर चहा घ्यायचा नव्हता, आता हवाय का? हवाय. खरंच छान चहा आहे गाईज. चहा आहे इथे, आपण पितोय साईबा अमृततुल्य. मस्त चहा आहे. सगळ्यांचे इथं नाश्ता करून झाल्यानंतर या मॅडमचा साबुदाणा वडा आलेला आहे, ते पण क्वांटिटी 2. वो भी चम्मच से खाएंगे. वो भी चम्मच से खा रही है. मॅडमला 70% चक्कर आलती. फुल एस्थेटिक. मॅडमला 70% चक्कर आलती. आणि आज साबुदाणा वडा ह्याच्यामुळे, कारण आज सॅटर्डे आहे आणि आज माझा फास्ट आहे. गाडी पूजा गाईज, आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी परत निघालेलो आहोत. सो चले, 1 तास लागेल आपल्याला जायला. लवासा सिटी पुण्यापासून 60 किलोमीटर आहे आणि हिंजवाडीपासून जवळपास 48 किलोमीटर काहीतरी येतं. इथे जायला तुम्हाला प्रायव्हेट गाड्यांनीच जावं लागतं. जाताना आम्हाला कुठे बस वगैरे दिसल्या नाही. सगळ्याच गाड्या जवळपास प्रायव्हेट, एकतर बाईक, स्कूटी किंवा मग तुमची कारसुद्धा तिकडे जाऊ शकते. रस्तासुद्धा खूप छान आहे. थोडाफार अगदी कुठेतरी खराब आहे, ऑब्वियसली समजू शकता. अदरवाईज जो रस्ता आहे बाकीचा तो खूप छान आहे. मेन म्हणजे रूट खूप छान आहे. आजूबाजूला हिरवळ, डोंगर, झाडं, त्याच्यानंतर मॉन्सून सीझन असल्यामुळे बरेच वॉटरफॉल्स इथे आहेत. अधूनमधून बरेच व्ह्यू पॉईंट्स आहेत जिथे थांबून तुम्ही खूप छान छान फोटोज काढू शकता. त्याच्यामुळे डेस्टिनेशनपेक्षा इथे जर्नी खूप छान होते तुमची लवासाला जातानाची. कारण एवढं सुंदर व्ह्यू असल्यामुळे, म्हणजे नाही का, जो व्ह्यू आहे एकदम सिनिक टाईपमध्ये आहे. सो खूप छान वाटतं जातानाच. त्याच्यामुळे मला जेवढं कवर करता येईल ना, मी तितकं कवर केलेलं आहे व्लॉगमध्ये टाईमलॅप्स घेऊन. आणि त्यानंतरच जातानाच आपल्याला टेमघर धरणसुद्धा लागतं इथे, आणि त्याच्या मागे त्याचं बॅक वॉटरसुद्धा आहे. तिथे सुद्धा खूप छान फोटोज वगैरे येतात. म्हणजे बरेच जण थांबून फोटो काढत असतात तिथे. त्यानंतर लवासा सिटी एंटर करण्याअगोदर इथे तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतात. त्यांची फीज म्हणून हे चार्जेस घेतले जातात. बाईकसाठी 200 आणि कारसाठी 500 असे त्यांचे चार्जेस आहे. आपल्याला गाडी इथे पार्क करावी लागत नाही. गाडी आपण आत, बरंच आणखी आत आहे, मेन एंट्री गेटपासून आत आहे.
सो इथे आपल्याला अगोदर चार्जेस द्यावे लागतात आणि मग इथून आपलं लवासा सिटी ॲक्च्युली सुरू होतं. गाईज आता जाताना तुम्हाला बरेच व्ह्यू पॉइंट्स लागतात इथे. सो आम्ही एका व्ह्यू पॉइंटला थांबलेलो आहोत. सो लवासा ही एक प्रायव्हेट प्लांट सिटी आहे आणि जी बेस्ड आहे इटलीच्या पोर्टोफिनो टाउनवर. इथले बरेच रस्ते, बिल्डिंग्स वगैरे पोर्टोफिनोसारखेच बनवलेले आहेत आणि इथे आल्यानंतर तुम्ही एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये आलेला आहात असं तुम्हाला फील व्हायला लागतं. ते म्हणजे इथल्या रस्ते आणि बिल्डिंग्समुळे. वातावरणसुद्धा इथलं खूप छान आहे. बऱ्याच रस्त्यांना व बिल्डिंग्सला इथे पोर्टोफिनोच्याच नावाने नाव दिलेले आहेत आणि वातावरणसुद्धा अगदी छान आहे. पण दुर्दैव म्हणजे हा जो प्लॅन आहे हा अनसक्सेसफुल आणि इनकम्प्लीट आहे. इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बऱ्याच बिल्डिंग्स इनकम्प्लीट कन्स्ट्रक्टेड आहेत आणि काही ज्या आहेत त्या कम्प्लिटेड आहेत. बट तिथे कुणी राहतच नाही कारण हा एक अनसक्सेसफुल प्लॅन होता. बऱ्याच जणांनी अगोदरच इथे बुकिंग्स करून ठेवलेला होता. बऱ्याच जणांनी म्हणजे जागा वगैरे सुद्धा घेऊन ठेवलेलं होतं. पण हा प्लॅन सक्सेसफुल ठरू शकला नाही कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून यावर बंदी घालण्यात आली होती. पण तरीही बरेच लोक इथे फिरायला येतात. ते म्हणजे इथल्या वातावरणामुळे आणि इथलं जे काही अद्भुत गोष्टी बनवलेल्या आहेत ते बघण्यासाठी. आणि बरेच जण इथे राहण्यासाठी सुद्धा हॉटेल्स वगैरे आहेत. तुम्ही इथे येऊन बुक करू शकता आणि राहू शकता. कितने बड़े बड़े बिल्डिंग्स है. गाईज बघा खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत पण खरं पाहायला गेलं तर किती खराब अवस्थेत. गाईज फायनली जो मेन पॉइंट आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. हां येस, मेन पॉइंट सगळं इकडेच आहे फिरायला. म्हणजे फिरायला इन द सेन्स व्ह्यू आहे जिथे तुम्ही छान छान फोटोज काढू शकता. त्यानंतर ब्रिज आहे आणि खायला सुद्धा बरेच स्टॉल्स आणि शॉप्स वगैरे आहेत इथे. एंड आई गेस समोर शॉपिंग साठी पण आहे. शिमला जैसे लगता है. अच्छा, हम लोग गए नहीं नैनीताल ना तो हमको नहीं पता. यहाँ पे सब शॉप्स है जहाँ पे सब मिलता है. अच्छा अच्छा. लाकडे बे, लाकडे बे ते लाकडे बे. शेवगाय बेटे. त्यानंतर आता आम्ही रील बनवायला घेतलं. कुठं गेलं आणि छान वातावरण असलं की रील्स बनवायची मजा वेगळी असते. पण खूप वेळ लागला कारण सेम कॉर्डिनेशन जमणं जरा अवघड असतो. त्याच्यामुळे खूप आम्ही प्रॅक्टिस केली आणि शेवटी अगदी खूप प्रयत्नानंतर फायनली आमची रील बनली.
फोटो नाही आहे. पाऊस नाही आज. हा पाऊस नाही, वातावरण छान आहे. पाऊस नाही हा एक आमच्यासाठी चांगला प्लस पॉइंट आहे. मला भूक लागलेली आहे. घरून आम्ही सगळं भेळचं सामान आणलेलं आहे आणि आता मस्तपैकी भेळ बनवणार आहोत आम्ही आता. सिस्टम हिला देंगे सिस्टम। हाँ ये हाँ वो भी है, ये ना इधर एक जगह पे ऐसी जगह पे बैठे, इधर होटल है, अगर हकाल दिया तो फिर चालू गाड़ी में चालू खाते खाते अंदर बैठना पड़ेगा। बना लेंगे, अगर बना ली तो बाद में खा लेंगे. घरीच आमचा प्लॅन झालेला होता की तिकडे जाऊन भेळ बनवायची. त्यासाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही घरूनच घेऊन आलो. कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, इव्हन चॉपिंग बोर्ड, चाकू, त्यानंतर अक्षरशः पातेलंसुद्धा घरून घेऊन आलो आम्ही, कारण गाडी होती त्यामुळे टाकून आणलं मिक्स करण्यासाठी. सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही मस्तपैकी गाईज फायनली आमची भेळ बनलेली आहे. पूर्ण तयारीनिशी आम्ही आलेलो होतो इकडे. पातेलं, चाकू, चॉपिंग बोर्ड सगळं घेऊन आलं. आणि माझ्यासाठी ही मस्त साबुदाणा खिचडी मी घरून बनवून आणली होती, कारण आज आहे माझा फार. आम्ही इथे जेवण केलं, जे की हॉटेल बंद होतं त्याच्या बाहेर, म्हणून आम्ही आता साफसफाई करून सुद्धा चाललेलो आहोत. आम्ही जो केलेला कचरा आहे तो सगळा यात पॅक करून आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि इथली पण सगळी घाण आम्ही साफ करत आहोत, तुम्ही बघू शकता. गाईज आता परत आम्ही थांबलेलो आहोत एका ठिकाणी चहा प्यायला आणि भुट्टा खायला. मस्त वातावरण आहे, खूप छान इकडे बघू शकता. क्या बोलते रे इसको? पीछे जो है उसको क्या बोलते? खाई म्हणतात का? तुम्ही मागे बघू शकता माझ्या. जर खाली गेलं इथून तर गेलं. ओके, आता मस्तपैकी आम्ही पिणार आहोत चहा. गरमागरम आमचा चहा इथे आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा होता आजचा आमचा ट्रॅव्हल व्लॉग आणि व्हिडिओ होता लवासा सिटीबद्दलचा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. मस्तपैकी एन्जॉय केला आणि मग आम्ही आता घरी जायला निघालो होतो.